कोणकोणती ऍप होती त्याची उल्लेख काही झालाय का? ते ऍपवरती बंदी यावी यासाठी तुम्ही आता मागणी करता? मुद्दा असा आहे की त्यांनी बऱ्यापैकी प्रगती केली आहे, पण सायबर सेल आणि हे नवीन एप याच्या संबंधी आता ते पुढच्या काळात आणखीन तपास वाढवित आहेत. त्यांना मूळ धागेदोरे मिळालेले आहेत. जसं पहिले एक मिळालं, मग दुसरी FIR आली, पहिले एक व्यक्ती सापडला, आता त्याला एक जोडीदार सापडला. हळूहळू प्रत्येक ठिकाणी, मुंबईत पण तेच झालं, नाशिक मध्ये तेच झालं, महिनाभर लागतंय. पण यात मी जर मूळ मुद्दा आज जे सांगितलं आहे, हे सगळ्यांची मोडस ऑपरेंडी एकच आहे. याचा अर्थ या सगळ्या मुलांना कोणीतरी ट्रेनिंग देते किंवा उकसवतंय. तो कोणतरी ज्याला मूळ जिहादी जो आहे ते शोधून काढलं पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना पण विनंती केली आहे की सिमिलरिटी अशी डेव्हलप होत नाही. कारण की एक अमरावती कुठे, कोल्हापूर कुठे, नाशिक कुठे, मुंबई कुठे, तर याच्या मागे मोठं षडयंत्र आहे. आणि ते षडयंत्र कोण आहे ब्रेन तेही शोधणार.